प्रश्न 6वा. जैवतंत्रज्ञान म्हणजे काय ते स्पष्ट करून जैवतंत्रज्ञानाचा शेती व्यवस्थापनावर झालेला परिणाम सोदाहरण स्पष्ट करा. मानवी फायद्यांच्या उद्देशाने सजीवांमध्ये कृत्रिमरित्या जनुकीय बदल व संकर घडवून सुधारणा करण्याच्या प्रक्रियांना जैवतंत्रज्ञान असे म्हणतात. या तंत्रज्ञानात जनुकीय अभियांत्रिकी व ऊती संवर्धन या दोन्ही तंत्रांचा समावेश होतो. जैवतंत्रज्ञानामुळे शेती व्यवस्थापनात झालेले बदल. पिकांच्या DNA मध्ये बदल घडवून जनुकीय सुधारित वाण निर्माण केले जाते. बहुधा असे वाण निसर्गात आढळत नाहीत, म्हणजेच नव्या प्रजाती कृत्रिमरित्या निर्माण केल्या जातात. या प्रजातींमध्ये निरनिराळे उपयुक्त गुणधर्म संकरित केले जातात. वातावरणीय ताण सहन करण्याची क्षमता, सातत्याने बदलणारे तापमान, ओले व सुके दुष्काळ, बदलते हवामान हे सर्व वातावरणीय ताण काही नैसर्गिक प्रजाती सहन करू शकत नाहीत. पण GM सुधारित प्रजाती मात्र यापैकी कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत वाढतात. GM म्हणजेच जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप. उपद्रवी कीटक, रोगजंतू, रासायनिक तणनाशके यांना प्रतिकार करण्याची क्षमता या प्रजातींमध्ये असल्याने जंतुनाशके, कीटकनाशके, तणनाशके अशा घातक रसायनांचा वापर टाळता येतो. GM प्रजातीच्या बियाण्यांमुळे पिकांच्या नासाडीत घट होते व पोषण मूल्यात वाढ होते. अशा तऱ्हेने सर्व गुणसंपन्न पिकांची बियाणे निर्माण होत असल्याने जगभरातील शेतकरी हल्ली मोठ्या प्रमाणावर GM पीक घेत आहेत. दिवसेंदिवस त्यांच्या लागवडीचे क्षेत्र वाढत आहे. उच्च उत्पादन पीक जाती, हाय इल्डिंग व्हरायटीज, केळी, मका, भात, बटाटा, सोयाबीन, टोमॅटो, कापूस, सफरचंद, वांगी, पपई, गुलाब, बीट, तंबाखू, गहू इत्यादी पिकांच्या GM प्रजाती उपलब्ध आहेत. यापैकी काहींमध्ये कीड-रोधक जनुकांचे रोपण केले आहे. उदाहरणार्थ मका MON 810 आणि MON 863, बटाटा ॲम्फ्लोरा, भात गोल्डन राईस, सोयाबीन विस्टिव्ह गोल्ड, टोमॅटो वैशाली, कापूस BT कॉटन. अशा तऱ्हेने ऊती संवर्धनाच्या माध्यमातून हरित क्रांती साध्य होत आहे व भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशाला पुरेसे अन्नधान्य उत्पादित करण्याचा प्रयत्न यशस्वी होत आहे. प्रश्न 7वा. जैवतंत्रज्ञानामध्ये कोणत्या 2 मुख्य तंत्रांचा वापर करतात? का? जैवतंत्रज्ञानामध्ये जनुकीय अभियांत्रिकी व ऊती संवर्धन या 2 मुख्य तंत्रांचा वापर करतात. कारण नैसर्गिक गुणधर्माव्यतिरिक्त नवीन गुणधर्म धारण करणाऱ्या वनस्पती तसेच प्राणी यांची उत्पत्ती या तंत्रज्ञानाच्या मदतीने केल्या जातात. मानवी फायद्यांच्या उद्देशाने सजीवांमध्ये कृत्रिमरित्या जनुकीय बदल व संकर घडवून सुधारणा करण्यासाठी या 2 मुख्य तंत्रांचा वापर जैवतंत्रज्ञान या प्रक्रियेत केला जातो. प्रश्न 8वा. कृषी पर्यटन या विषयावर वर्गात चर्चा करून
तुमच्या गावाशेजारी असणाऱ्या कृषी पर्यटन स्थळाविषयी प्रकल्प लिहा व तो वर्गात गटामध्ये सादर करा. प्रश्न 9. ऊती म्हणजे काय हे सांगून ऊती संवर्धन ही संकल्पना स्पष्ट करा. मानवी शरीर पेशींनी बनलेले असते. पेशी हा मानवी शरीराचा लहानात लहान भाग असतो. अशा एकाच प्रकारची संरचना आणि कार्य करणाऱ्या पेशींचा समूह म्हणजे ऊती होय. सारख्या पेशींपासून बनलेल्या घटकास ऊती असे म्हणतात. सजीवांच्या शरीराबाहेर पोषक व निर्जंतुक माध्यमात त्याच्या पेशी किंवा ऊतींची वाढ करणे या तंत्राला ऊती संवर्धन असे म्हणतात. ऊती संवर्धन तंत्राने एका पेशीपासून किंवा ऊतीपासून संपूर्ण सजीव विकसित करता येतो. अशा ऊती संवर्धनासाठी आवश्यक पोषके व ऊर्जा पुरवणारे एखादे द्रवरूप, स्थायूरूप किंवा अगारपासून तयार केलेले जेलीसारखे माध्यम वापरले जाते. उत्कृष्ट प्रतीची फुले, फळे येणाऱ्या वनस्पती, कमी कालावधीत पूर्ण वाढ झालेल्या वनस्पती, अधिक पोषक माध्यम आणि रोगकारक सूक्ष्मजीवांपासून संरक्षण देणे, रोगमुक्त व विषाणूमुक्त वनस्पतींची निर्मिती हे सर्व ऊती संवर्धनाने शक्य झाले आहे. प्रश्न 10. मेंढी हे पशुधन आहे या वाक्याच्या समर्थनार्थ स्पष्टीकरण लिहा. गाय, बैल, म्हैस याप्रमाणेच बकरी व मेंढी हे देखील शेतकऱ्यांच्या आर्थिक जीवनाला हातभार लावणारे पाळीव प्राणी आहेत. मेंढी पालनातून शेतकऱ्यांना अधिकाधिक नफा मिळवता येतो. मेंढी पालनाचे विविध उपयोग आहेत. मेंढी पालनातून लोकराचे उत्पादन घेता येते. तसेच मेंढीचे दूध अनेक आजारांवर औषध असल्याने त्याला खूप मोठी मागणी आहे. मांस विक्रीसाठी देखील मेंढीला प्राधान्य आहे. मेंढीच्या विष्ठेला उत्तम खत मानले जाते. या खताचा वापर करून चांगले आणि कमी पैशात पीक घेता येते. मेंढी पालनासाठी खर्च देखील कमी लागतो. म्हणूनच मेंढी हे पशुधन आहे असे म्हटले जाते.